अमोल मेटकरी यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची भेट घेतली। मेटकरींनी अजित पवार अपघात प्रकरणाबाबत पत्र दिले। गोकुळ दूध संघाच्या मतदार यादीमध्ये एकाच समाजाच्या अनेक बोगस संस्था आढळल्या। प्रशासकाने भ्रष्टाचाराची पाळमुळे शोधून काढावीत अशी मागणी पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी केली। ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी तीव्र शब्दात सरकारवर निशाणा साधलाय। राज्यभरात घडणाऱ्या चिमुकल्यांवरच्या अत्याचाराच्या घटनांवरून त्यांनी टीका केली। ही केवळ महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत इयत्ता 6वीचा अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी देण्यात आली। येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून दुसरी, तिसरी आणि चौथी सोबतच 6वीचा देखील नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली। देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळानं सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करायला मंजुरी दिली। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय सुरू होणार आहे। भाजपा आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांना यश आलं। जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी 12 नगरसेवकांना सोबत घेत एकनाथ शिंदेंची भेट घेतली। जालना महापालिकेमध्ये भाजपा निधी वाटपात भेदभाव करत असल्याची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे केल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं सवलतधारक प्रवाशांना एनसीएमसी स्मार्ट कार्डचं वितरण सुरू करण्यात आलं। एनसीएमसी कार्डची जास्त दरानं विक्री केल्यास परवाना रद्द केला जाणार आहे, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला। नसरापूर प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यावा। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी ही मागणी केली। प्रणिती शिंदे प्रसिद्धीसाठी टीका करतात। भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं। माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली। पानटपरीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी जाधवांना दिलासा मिळाला। 2020 मधल्या दाखल गुन्ह्यातून त्यांची निर्दोष सुटका झाली। साई रिसॉर्ट प्रकरणात ठाकरे सेनेचे नेते अनिल परब यांची निर्दोष मुक्तता झाली। अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींना दिलासा मिळाला। पुराव्यांच्या अभावी खेड अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं हा निर्णय दिला। महाराष्ट्रातल्या कामगार कायद्यामध्ये मोठे बदल होणार आहेत। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ही माहिती दिली। कामगारांचं हित, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता आणि उद्योगांमधली पारदर्शकता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल केले जातील। दरम्यान कामगार संघटनांना सूचना हरकती नोंदवण्यासाठी 45 दिवसांची मुदत दिली जाणार आहे।